आपल्याला कल्पना आहे की यंदाची निवडणूक अटीतटीची असणार आहे। एक्झिट पोल काही का सांगत असते ना, पण अपक्ष ऐनवेळी आपल्याला उपयोगी पडू शकतात। म्हणून महाविकास आघाडी आणि महायुतीनं प्लॅन बी आखलेला आहे। संभाव्य उमेदवार, बंडखोर अपक्ष, छोटे पक्ष यांना संपर्क साधला जातोय। बच्चू कडू म्हणतात की आम्हाला महायुती आणि महाविकास आघाडीनं संपर्क केलेला आहे। प्रकाश आंबेडकर म्हणतात की आम्ही सत्ताधाऱ्यांबरोबर जाऊ। त्यामुळे हा जो एक ज्याला नाव न ठेवलेला असा एक थर्ड फ्रंट आहे, ज्याच्यात अपक्ष, बंडखोर, छोटे मोठे पक्ष या सगळ्यांचा समावेश होतो, त्यांचं महत्त्व वाढलेलं आहे। आणि म्हणून हे अपक्षच सरकार स्थापन करतील किंवा स्थापनेमध्ये अतिशय महत्त्वाचे ठरतील का, ही गोष्ट सुद्धा महत्त्वाची आहे। हा मुद्दा सुद्धा आपण चर्चेला घेतलेला आहे। यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत असतील गणेश खणकर, भाजपचे प्रवक्ते, त्याचप्रमाणे दिलीप सपाटे, राजकीय विश्लेषक, आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत असतील हनुमंत पवार, काँग्रेसचे प्रवक्ते, आणि मनोज टेकाडे, प्रहार जनशक्तीचे प्रवक्ते। सगळ्यांचं स्वागत। मी पहिल्यांदा गणेश खणकरांपासून सुरुवात करेन। गणेश खणकरची दोन गोष्टी, एक, अपक्षांचा आकडा जवळपास म्हणजे म्हणून अनेकदा म्हटलं जाते की ही निवडणूक 95 सारखी दिसेल, तेव्हा त्याच्यापेक्षा यावेळेचा आकडा कदाचित जास्त असू शकतो, 30-35 पर्यंत जाऊ शकतो। तर असं होईल का? आणि त्यातही दुसरी गोष्ट अशी की यातले बहुतांश अपक्ष मुळात भाजपनंच उभे केले होते इतरांना पाडण्यासाठी, त्यामुळे याबद्दल आपलं मत? असं आहे की यावेळच्या एक्झिट पोलमध्ये अपक्ष मोठ्या संख्येने निवडून येतील अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हो, आणि याचं कारण असं आहे की बघा, अनेक पक्ष ही निवडणूक लढतायत। आपण जसं म्हणालात तसं याची तुलना आपण 1995शी केली, हे बरं झालं। पण सोबतच तुम्ही असंही म्हणालात की भारतीय जनता पक्षाने ज्यांना उभं केलेलं आहे, हो, म्हणजे तुमच्या या संशोधनाबद्दल मी तुमचं मनपूर्वक अभिनंदनही करतो। अनेक संशोधन निवडणुकीच्या काळामध्ये सुरू असतात, काही राजकीय गणितं असतात, आणि ही राजकीय गणितं जमवत असताना प्रत्येक पक्षाला जिंकायचं, इथे कोणी काही दुसऱ्याला विजय करण्यासाठी आलेलं नाहीये। युती म्हणून आम्ही निवडणूक लढत असताना अनेक पक्षांचे बंडखोर, म्हणजे आज शिवसेनेचे 2 गट पडलेत, हो, अजितदादा या बाजूला, तिकडे शरद पवारांचा एक गट आहे, वंचित ही वेगळी निवडणूक लढते, बच्चू कडू हे त्यांच्या पद्धतीने निवडणूक लढतायत, अनेक छोटे मोठे पक्ष लढतायत, तिथे बहुजन विकास। बघा, असं आहे की महाराष्ट्रामध्ये आता जी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामध्ये 2 गोष्टी आहेत। एक, तर रोज सकाळी जो नॅरेटिव्ह पसरवण्याचं काम सध्या सुरू आहे, या निवडणुकीनंतर कदाचित ते थांबेल अशी एक किंचित अपेक्षा आहे। यामुळे एक तर गोंधळाचं वातावरण निर्माण करणं आणि या गोंधळाच्या वातावरणातून एक वेगळा संदेश देण्याचं काम करणं। अनेकांनी पक्ष बदलले, अनेकांना उमेदवारीच्या अपेक्षा होत्या, स्वाभाविक आहे, कार्यकर्त्यांना अपेक्षा असतात। परंतु यामुळं अनेक पक्ष निर्माण झाल्यानंतर जशी परिस्थिती असते तशी अनेकांच्या इच्छाही असतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे, अनेक गट करत आहेत। तिथल्या स्थानिक पद्धतीचं राजकारण, जे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यातलं राजकारण वेगळं आहे, पुढे साताराला गेलो तर वेगळं, तिथे कोल्हापूरला गेलो तर तिथे संस्थांचं राजकारण वेगळं आहे। आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण आपण लोकसभेला पाहिलेलं आहे। विशाल पाटील निवडून आले। आता विशाल पाटीलांना तर भाजपने उभं नव्हतं केलं, पण संस्थागत राजकारण तिथे एवढं मोठं आहे महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्राच्या पट्ट्यामध्ये, की त्यामुळे स्वाभाविक आहे। आणि त्यामुळं हे अपक्ष नेमकी किती मतं घेतील हे एक्झिट पोलमध्ये, बऱ्याच एक्झिट पोलमध्ये कोणी 10 म्हणतंय, कोणी 15 म्हणतंय, कोणी 20 म्हणतंय, पण ते येतील अशी परिस्थिती आहे। तुमच्या म्हणण्याशी मी सहमत आहे की 1995 सारखी स्थिती निदान आज तरी दिसते, उद्या याचं चित्र अधिक स्पष्ट होईल। बरं, मी आपल्यासोबत आता हनुमंत पवार फोनद्वारे, थोड्याच वेळात ते आपल्याला सोबत प्रत्यक्ष सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील त्यांच्याशी बोलताना। हनुमंत पवारजी आले, ते आपल्यासोबत आता चर्चेतच आहे। हनुमंत पवारजी, मुद्दा चाललेला आहे अपक्ष या निवडणुकीत काय खेळ खेळतील, आणि पुन्हा चर्चा अशी आहे की 30-35 पण आकडा असू शकतो, काही जण 95शी उल्लेख करतायत। याच्यातला प्रश्न असा, याच्यातले तुमच्या हिशोबाने किती अपक्ष हे भाजप पुरस्कृत आहेत का? तुमच्या बाजूचे अपक्ष असतील तर ते सुद्धा सांगा। आणि मग हा प्लॅन बी, जो दोन्ही महाविकास आघाडी आणि महायुतीचा आहे, प्लॅन बी म्हणजे काय? अपक्षांना सोबत घ्यायचं, भरपूर मंत्रिपदं, जम्बो मंत्रिमंडळ, तुम्ही कशा प्रकारे तयारी ठेवली आहे? नाही, महाविकास आघाडीच्या काँग्रेस, पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि उद्धव साहेबांची शिवसेना, या तिन्ही पक्षाकडून तिकीट मागणाऱ्यांची संख्या मोठी होती। त्यातल्या काही मंडळींना तिकीट आम्ही देऊ शकलो नाही। 3 पक्ष एकत्र असताना लढणं ही पहिली वेळ होती। याच्या अगोदर शिवसेना भाजप एकत्र असायचे, काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र असायची, थेट सामना असायचा। आता 3 पक्ष आम्ही मिळून लढलो, त्यामुळे साहजिक काही ठिकाणी ताकद आहे, शक्ती आहे, इच्छा आहे,
पण 3 पक्षाच्या सोबत जाण्यामुळं काही लोकांना थांबावं लागलं. त्यामुळं बहुसंख्य लोकांनी ची समजूत आम्ही काढू शकलो, पण काही ठिकाणी अशी समजूत काढता आली नाही. काही लोक उभी राहिली. आता त्या उभ्या राहिलेल्या मंडळींचं तसंही खूप नगण्य प्रमाण आहे. जितक्या जागा काँग्रेस लढते आणि महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढतोय, त्यात आमचेच नाराज असलेले पण त्यांनी फॉर्म मागं घेतलं नाही अशी खूप थोडी लोक आहेत. जे काय आहेत त्यातला कोणी निवडून आला तर तो नॅचरली आमच्या सोबत राहणार आहे. त्यामुळे असं काही समजायचं कारण नाही की तो इकडे जाईल तिकडे जाईल. पण मुळात अपक्षांवर सरकार स्थापन करण्याची पूर्ण मदार असेल असा निकाल मला वाटत नाही येईल. आमची महाविकास आघाडी ही इंटॅक्ट होती, एकत्र होतो, एका दिलानं आम्ही लढलो आणि महाविकास आघाडी 170 पेक्षा जास्त जागांवर जिंकेल, जास्त जागांवर 170 पेक्षा, असं आमचं ठाम मत आहे. तसे आम्हाला इनपुट आहेत. आमचे ह्या 2 दिवसामध्ये वेगवेगळ्या पक्षांच्या आम्ही जो अंदाज घेतलेला आहे, आकडे आलेले आहेत, एक ग्रास रूटला जे आमची यंत्रणा असते त्यातून घेतलेलं आहे. तर महाविकास आघाडी पूर्ण बहुमतामध्ये अपक्षांशिवाय सरकार स्थापन ठीक आहे. मी हनुमंत पवारजी, आता ती चर्चा तर म्हणजे सगळ्यांनाच वाटतं की आम्ही पूर्ण बहुमताने येणार आहोत. ते नाही झालं तर काय, ही आपली चर्चेचा विषय आहे. फक्त मला आपल्या विश्लेषकांकडे जाण्यापूर्वी मला एक सांगा, काँग्रेसतून मधून बाहेर पडून अपक्ष लढणारे आणि अन्य अपक्ष जे काँग्रेसी विचारांचे आहेत, अशा अर्थाचा साधारण किती आकडा तुम्ही मानता? 6-7 मंडळी आहेत अशी महाराष्ट्रामध्ये. 6-7 त्याच्यामध्ये नागपूरच्या रामटेकचे मुळक असते. जी 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 6-7. अच्छा. जे काँग्रेसवर तिकीट मागत होते पण त्यांना आम्ही तिकीट देऊ शकलो नाही. बरं, ठीक आहे. मी आपल्यासोबत दिलीप सपाटे सुद्धा आहेत, राजकीय विश्लेषक. दिलीप सपाटेजी, या अपक्षांचं काय करायचं? अपक्षांचं राजकारण कसं पाहता तुम्ही? प्रसन्नजी, आपण 1995चा उल्लेख केला. 1995 नाही तर 99 असेल, 2004चा असेल, तर या सत्ता कारणामध्ये किंवा सत्ता स्थापनेमध्ये सुद्धा अपक्षांचा मोठा रोल होता. या अपक्षांचे नेते म्हणून हर्षवर्धन पाटील यांनी वारंवार मंत्रिपद मिळवलं. त्यांच्या मागे अपक्षांनी ताकद उभी केली आणि ती ताकद घेऊन हर्षवर्धन पाटील हे नेहमी मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून वावरले. कदाचित तशीच आशा किंवा अपेक्षा बच्चू कडू असतील किंवा अन्य कुणी हितेंद्र ठाकूर असतील, अशांना काही पुढे संधी दिसत असेल. बरं, जे काही आकडे आता समोर आलेले आहेत एक्झिट पोलचे, त्यावरून अपक्षांचा रोल हा या सत्ता स्थापनेमध्ये महत्त्वाचा राहील अशा प्रकारची चर्चा राज्यभर सुरू झालेली आहे. खरं सांगायचं तर कुठली निवडणूक असो, आघाडीच्या राजकारणामध्ये प्रत्येक पक्ष हा कमी जास्त प्रमाणामध्ये आपल्या काही अपक्षांना बळ देत आलेला आहे, हे एक सत्य आहे. तुम्ही मागची निवडणूक जरी बघितली तरी भाजप आणि उद्धव ठाकरेंच्या एकमेकांच्या गेल्या वेळेच्या पाडापाडीच्या राजकारणामध्ये दोन्ही गटाकडून अपक्षांना बळ देण्यात आलं होतं आणि हेच अपक्ष पुन्हा त्या पक्षात पुन्हा सन्मानाने घेतले गेले होते. म्हणजे आत्ता जे अपक्ष त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारू किंवा आता त्यांना बाहेर काढण्याचे प्रकार होतात, पण तेच अपक्ष अशा सत्ताकारणाच्या म्हणजे जेव्हा अशी वेळ येते की जेव्हा स्पष्ट बहुमत मिळत नाहीत तेव्हा प्रत्येक पक्षाला हे अपक्ष प्रिय होतात. मला असं वाटतं की आताची स्थिती तशीच आहे आणि सर्व 6 पक्षांनी, प्रमुख पक्षांनी आपापल्या अपक्षाला जे निवडून येऊ शकतात त्यांनी अंदाज घेतलेला की कोण निवडून येऊ शकतं, अशा अपक्षांना आताच संपर्क करणं, आपल्याकडे वळवणं हे प्रकार सुरू झालेले आहेत. एक मला सांगायचं तर उदाहरणार्थ बीड जिल्ह्याचं जर उदाहरण घेतलं तर बीड जिल्ह्यामध्ये 6 मतदारसंघ आहेत आणि 6 पैकी 3 जे मतदारसंघ आहेत, गेवराई असेल, माजलगाव असेल आणि आष्टी असेल, या तिन्ही ठिकाणी अपक्ष निवडून येण्यासारखी पण परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता हे तिन्ही अपक्ष कधी ना कधी भाजपचे राहिलेले आहेत, तर ते तिन्ही अपक्षांना संपर्क करण्याचे प्रयत्न नक्कीच केले गेलेले आहेत. आता हे कुठं अपक्ष वळतात आणि जर कुणाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही तर कोण, कुठली आघाडी आणि महायुती किंवा कुठला नेता या अपक्षांची मोड बांधू शकतो याच्यावरती फार काही अवलंबून राहणार आहे. मला असं वाटतं की नेहमी सत्ताधाऱ्यांची त्यामध्ये ताकद अधिक असते. उदाहरणार्थ आता तुम्ही पाहिलं असेल तर इव्हन जी फाटाफूट झाली शिवसेनेमध्ये, तेव्हा नंतर 40 शिवसेनेचे आणि 10 पक्ष घेऊन एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केलं होतं आणि हे 10 पक्ष त्यांनी सर्व शेवटपर्यंत टिकून ठेवले. मला असं वाटतं की नक्कीच मुख्यमंत्री असतील, फडणवीस असतील किंवा महाविकास आघाडीतले नेते असतील, आपलं स्वतःचं नेतृत्व एस्टॅब्लिश करण्यासाठी, अपक्षांचे मोड बांधण्यासाठी देखील मला या इथे भाजपकडे परत जायचंय, गणेश खणकरांकडे. गणेश खणकरजी, आणि हा प्रश्न यांना काँग्रेसलाही लागू आहे
काही ठिकाणी अपक्ष हे मात्र कोणाचे नाहीत, म्हणजे ना यांचे ना त्यांचे, ते अपक्ष उभे राहिलेत एका अतिशय वेगळ्याच कारणासाठी, ते म्हणजे नामसाधर्म्यामुळे. मी काही नावं घेतो, दोघांची मिक्स असतील थोडीशी नावं. नवी मुंबईत मंदा म्हात्रे, संदीप नाईक नावाचे अपक्ष आहेत. अंबरनाथमध्ये राजेश वानखेडे, दापोली मतदारसंघात शिंदे गटाचे योगेश कदम आणि तसाच आणखी एक उमेदवार. त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी विधानसभेमध्ये सत्यजित बाबासाहेब पाटील आणि असे सत्यजित पाटील नावाचे 2 अपक्ष. कोरेगावमध्ये ते, सांगली, आणखी कुठे विदर्भात बुलढाणा मतदारसंघ, चिखली, साक्री, जळगाव, जळगाव ग्रामीण, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, पाचोरा, सगळीकडे जवळपास. आणखी काही नावं पण मी सांगू शकेन तुम्हाला. लोहा विधानसभा मतदारसंघात दादा पवार, त्यांच्याही नावाचा अपक्ष. माझा तुम्हाला हा प्रश्न आहे, हे जे समसमान नावाचे अपक्ष आहेत त्यांचं तुम्ही काय करणार? हे काय तुमच्या कोणा प्रेमासाठी आलेले नाही आहेत, आपल्याला माहिती आहे ते का उभे राहिलेत. बघा, असं आहे की एकतर मुळात हा एक नवीन प्रकार सुरू झालाय. साधारणतः 2014 साली याचा ट्रेंड सुरू झाले. 2009 पर्यंत असं काही ट्रेंड असल्याचं माझ्या ऐकिवात नाहीये. बरं. 2014ला सर्व पक्ष स्वतंत्रपणे लढले आणि त्यावेळेला पहिल्यांदा हा प्रयोग झाला की समोरच्या पक्षातनं कोण येऊ शकतं आणि त्याच्या नावाचं साधर्म्य असलेला उमेदवार शोधून काढणं, म्हणजे त्याचं नाव, वडिलांचं नाव आणि त्यांचं आडनाव, अशा पद्धतीचं उमेदवार 4-4 जिल्हे सोडून. बरं. तुमचा आवाज फ्रेम फ्रीज झालेली आहे. मी तेवढा हा मुद्दा मी हनुमंत पवार यांच्याकडनं कव्हर करतो आणि मग परत तुमच्याकडे येतो. हनुमंतजी, हाच मुद्दा तुम्हाला सुद्धा. आणि या डबल नावांचा फटका मागच्या वेळी कसा बसला ते तुम्ही पाहिलंय. शशिकांत शिंदेच्या बाबतीतलं उदाहरण मला साताऱ्याचं पटकन आठवलं. ते चिन्हामुळं तुतारी आणि ट्रम्पेट हे जे चिन्ह होतं त्यामुळं साताऱ्यामध्ये तो फटका बसलेला होता. चिन्हाच्या साधर्म्यामुळे तो फटका बसलेला होता. आम्ही ग्रामपंचायत निवडणुका असो की महानगरपालिका, नगरपालिका निवडणुका, पंचायत समिती, जिल्हा परिषदमध्ये चिन्ह वेगळे असतात, नावं वेगळी असतात. म्हणजे ग्रामपंचायतला तर राष्ट्रीय पक्षाचं चिन्हच नसतं. तिथं सगळीच ग्रामपंचायतची निवडणूक ही एका वॉर्डामध्ये एका गटाचे 3 उमेदवार असतात. असे 2, 3, 4 आघाड्या उभ्या असतात. त्यामुळे 20, 22, 25 उमेदवार बॅलेट पेपरवर असतात एका वॉर्डमध्ये आणि त्याची सगळ्यांची चिन्ह बदल असतात. तरीही आपला महाराष्ट्रातला आणि एकूणच भारतातला मतदार हा शून्य आहे. नामसाधर्म्यामुळे काहीतरी कोणाला फटका बसेल आणि कमी जास्त मतं होईल असं होणार नाही. चिन्हाचं साधर्म्य सातारा लोकसभेमध्ये झालं होतं आणि नंतर निवडणूक आयोगानेही त्या चिन्हाचं नाव वगैरे ते बदललेलं आहे. त्यामुळे नामसाधर्म्याचा मुद्दा इतका इथं लागू पडेल असं मला व्यक्तिशः वाटत नाही. बरं, मी पुन्हा भाजपकडे येतो. त्यांना मगाशी त्यांची फ्रेम गेली होती. गणेश खांडकर, काय म्हणत होतो तुम्ही? माझा आवाज येतोय? हो, येतोय, बोला. नाही, म्हणजे मी म्हणालो तसं 2014 साली याची सुरुवात झाली आणि नामसाधर्म्यामुळे थोडा बहुत फरक पडतोय. उमेदवार जर विधानसभेची उमेदवारी असेल तर 3-3.5 लाख पर्यंत मतदार असतात एकेका विधानसभेमध्ये आणि ही मंडळी 1000, 2000, 5000 पर्यंत नाव साधर्म्यामुळे मतं घेतात. पण यातले काही मतं कोणी उमेदवार निवडून येत नाही. बरं. आणि आता जसं हनुमंतराव म्हणाले तसं बरोबर आहे. बघा की शेवटी पक्षाचं चिन्ह ही त्या उमेदवाराची ओळख असते, त्या पक्षाची ओळख असते. कार्यकर्त्यांचं मोठं बळ आपल्या पक्षाचं चिन्ह खाली घेऊन जाण्यासाठी लागलेलं असतं. त्यामुळे ही काही नाम साधर्म्य आहे म्हणून तो उमेदवार निवडून येईल अशी तरी शक्यता या निवडणुकीत मला काही वाटत नाही. बरं, एक पुन्हा तुम्हालाही प्रश्न. भाजप सहानुभूतीदार असलेले किंवा भाजप पुरस्कृत असलेले किंवा आणखी त्याला काही नावं द्या, असे किती अपक्ष असतील साधारणपणे जे तुम्हाला तुमच्या प्लॅन बीचा भाग वाटतात? जसं काँग्रेसने उत्तर दिलं 6 ते 7 विदर्भात, तसे तुमचा आकडा काय आहे? मगाचाच प्रश्न तुम्ही आम्हाला परत विचारताय. मी एवढंच तुम्हाला सांगेन की बीड मध्ये जो प्रकार घडलाय तो जर प्रकार सोडला तर भारतीय जनता पक्षामध्ये यावेळेला बंडखोरी झालेली नाही, अजिबात झालेली नाही. ज्या ज्या ठिकाणी बंडखोरी होती ती बंडखोरी शमवण्यात आम्हाला यश मिळालं. मुंबई शहरामध्ये तुम्ही पाहिलं असेल
तर उत्तर मुंबईचा नाही नाही विषय तसं होता, नाही, ते देखील भाजपतल्या आम्ही- बंडखोर अपक्ष असं नाही म्हणते मी. कधी कधी असं असतं की ते अपक्ष जरी उभे असले तरी तुम्हाला एक अंदाज येतो की या अपक्षांना आपण आपल्याकडे वळवू शकतो किंवा हे भाजपच्या अनुषंगाने जाणारे अपक्ष आहेत. उदाहरणार्थ झालं नाही असं, पण कसब्यामध्ये धीरज घाटे इच्छुक होते. समजा धीरज घाटे बाहेर पडले असते तर ते बंडखोर असते, कारण ते भाजपमधून गेले. पण अशा काही ठिकाणी माणसं आहेत की जी स्टँड अलोन अपक्ष आहेत पण कदाचित भाजपकडे वळू शकतात. असा आकडा किती आहे? जवळजवळ हा आकडा आमचा 12 ते 15 आहे की अपक्ष बरं. जर निवडून आले तर ते कुठल्याही क्षणी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देतील. अच्छा. त्याचं कारण असं आहे की कधी ना कधी भारतीय जनता पक्षाशी त्यांचा संबंध आलेला बरं. आहे. यापूर्वी ही मंडळी आमदार राहिलेली असताना त्यांना जी काही मदत आपण केलेली आहे बरं, त्याची एक बरं. सहानुभूती ही प्रत्येकाप्रती असते. इंटरेस्टिंग. मी पुन्हा एकदा जातो आता दिलीप सपाटेंकडे की आणखी वेगळा मुद्दा घ्यायला. दिलीप सपाटेजी, असं जेव्हा अपक्षांचे सगळा प्लॅन बी जेव्हा आखायचा असतो त्यावेळी अनेक गोष्टी तुम्हाला, म्हणजे एक तुम्हाला सत्ता पदं वगैरे देण्याचा भाग आला, जम्मू मंत्रिमंडळ तयार होतं आणि त्याच्याही पलीकडे जाऊन तुम्हाला आता हे स्पष्टपणेच बोलावं लागेल की तुम्हाला लक्ष्मी दर्शन सुद्धा घडवावं लागतं. म्हणजे मग तिथे लाडकी बहीण किंवा महालक्ष्मी योजना असते, तिकडे लाडका अपक्ष योजना तुम्हाला राबवावी लागते आणि तिकडे मात्र तुम्हाला डेफिसिट फिस्कल डेफिसिटबद्दल बघावं लागत नाही पक्षाच्या तिजोरीमध्ये. हे उघड आहे, ह्याच्यात काही लपवण्यासारखं नाही. माझा तुम्हाला प्रश्न असा आहे, या एकदा ती साठमारी सुरू झाली तर त्याच्यामध्ये आपल्या इकडचे कोणते पक्ष आघाड्या मजबूत आहेत की ते करू शकतील? हे पहा, आतापर्यंतचा अपक्षांचा ट्रेंड जर पाहिला हो, तर अपक्ष जेव्हा निवडून आलेलं किंवा या 3 लाख लोकांतनं जो आमदार निवडून येतो तेवढा तर तो व्यवहारी आणि हुशार असतो. बरोबर आहे. तो कोणाला पाठिंबा देतो तर आजपर्यंत आपण पाहिलेलं ज्याची सत्ता येईल त्याला तो पाठिंबा देतो. म्हणजे तो सत्तेच्या कडे जाण्याकडे त्याचा कल असतो, हो, सत्ते सोबत राहण्याकडे त्याचा कल असतो. त्याचं कारण असं असतं की त्याचा पक्ष नसतो किंवा संघटना नसते. सत्तेचे फायदे त्याला हवे असतात आणि सत्तेच्या फायद्यातून आपल्या मतदारसंघातलं राजकारण असो, वैयक्तिक काही त्या मतदारसंघातल्या काही गोष्टी असतील, कामं असतील, जास्तीत जास्त निधी पदरात पाडून घेणं असेल आणि आपली दिलेली आश्वासनं पूर्ण करणे हा देखील त्याचा अजेंडा असतो. मला असं वाटतं की अपक्षांना ज्या क्षणाला वाटेल की महायुतीची सत्ता येते तर ते तिकडे सरकतील, ज्या क्षणाला वाटेल महाविकास आघाडीची सत्ता येतील तिकडे सरकतील. हे जे आज मगाशी खनकर साहेब म्हणाले की आमचे 12 ते 15 जण अपक्ष आहेत आणि ते आम्हाला पाठिंबा देतील. बरं. पण असं जर त्या अपक्षांना वाटलं की महाविकास आघाडी 2-5 आमदारांवर सत्ता यायची बाकी आहे तर तेच अपक्ष त्यांच्याकडे सरकल्याशिवाय राहणार नाहीत. अपक्ष हे मला असं वाटतं की कुठलेही अपक्ष आपण आधीच्याही सत्तेमध्ये पाहिलेलं आहे, हो. हे नेहमी सत्तेकडे सरकतात आणि जिथं सत्ता येईल असं त्यांना वाटतं त्या पण दिशेने सपाटेजी, ते जातात. एक विचारतो तुम्हाला. 95चा जेव्हा प्रयोग झाला होता त्यावेळी चर्चा अशी होती की ते अपक्ष वगैरे काही नव्हते, ते काँग्रेसवालेच लोक होते आणि शरद पवारांनी त्यांना लेटगो दिला की तुम्हाला कोणाकडे जायचंय तिकडे जा, आणि ते झालं म्हणून तेव्हाच्या युतीची सत्ता आली असं बोललं जातं. म्हणून माझा तुम्हाला प्रश्न आहे, आता जर का जे काही अपक्ष आहेत, म्हणून माझा दोघांना प्रश्न आहे की हे कोणाच्या बाजूचे अपक्ष आहेत, कुणाला सर्वाधिक संधी अपक्षांना घेऊन सरकार स्थापायची? सपाटेजी. नाही, निश्चित आपण 95चा संदर्भ दिला त्यावेळी शरद पवार असतील किंवा कोणी प्रयत्न केले नसतील त्यामुळे युतीची सत्ता आली. त्याचबरोबर 99ला हो, मावळते मुख्यमंत्री नारायण राणेंचं हेच म्हणणं हो. होतं की मी प्रयत्न करत होतो बरोबर आहे. अपक्षांना घेऊन सत्ता आणायची, बरोबर आहे. परंतु मला त्यावेळेस रोखलं गेलं आणि जर मी प्रयत्न केले असते तर कदाचित पुन्हा युतीची सत्ता आली असती. हो. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना त्यावेळेस पटवण्यात आलं की आपण प्रयत्न करण्यात काही उपयोग नाही, सत्ता येणार नाही आणि त्यामुळे विलासराव पुन्हा सत्तेवर आले. हा एक त्याचा पदर आहे. मला असं वाटतं की आत्ताच्या सध्याची स्थिती पाहिलं तर निश्चितपणे महाविकास आघाडीपेक्षा महायुतीचे अधिक अपक्ष आहेत. ठीक आहे. कदाचित त्यांची संख्या निश्चितपणे जास्त असू शकते, एवढं मात्र निश्चित. ठीक आहे. का मगाशी काहीतरी भाजपचे प्रवक्ते बोलत होते. गणेशजी काय म्हणता तुम्ही? कणकरजी. नाही, मला यामध्ये एवढंच जोडायचं होतं की आपण जो प्रश्न विचारला त्यामध्ये तुम्ही एक लक्ष्मी दर्शन हा शब्द बोलला. मी पण एवढं यामध्ये एक जोडू इच्छितो की असं आहे की जेव्हा 3-3.5 लाखांच्या मतदारसंघातनं एखादा अपक्ष व्यक्ती निवडून येतो हो. त्यावेळेला तसं नेटवर्क काम करत असतं, तिथे सहकारी संस्थांचं मोठं जाळं पाठीशी उभं राहिल्याशिवाय काय हा चमत्कार तिथे होत नसतो की प्रस्तावित पक्षांच्या विरोधात एखादा अपक्ष निवडून यावा. हो. अशा ठिकाणी मग पाण्याचा प्रश्न प्रलंबित पडलेला असतो, धरणांचा असतो, एखाद्या रस्त्याचा असतो, कुठेतरी एक मोठा ज्याला सामाजिक विषय म्हणतो बरोबर आहे. असा विषय पेंडिंग राहिलेला असतो. त्यामुळे हे जे अपक्ष जे निवडून येतात
हे निवडून आल्यानंतर स्वाभाविक आहे पंचायत समित्या, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये त्यांना स्वतः सेफ करायचं असतं. बरोबर आहे मुद्दा. अशा गोष्टी ज्या कोणी प्रॉमिस करेल ते त्याच्या बाजूने जाण्यात हे फार धन्यता मानतात. कारण शेवटी असं आहे, एकदा निवडून आल्यानंतर हो. स्वतःला त्या जागेवरती प्रस्थापित ठेवणंही तेवढंच आवश्यक खरं, असतं. एक्झॅक्टली हा इथे मुद्दा सोबत इंटरेस्टिंग, हा नाही. महत्वाचा मुद्दा आहे की तिकडे दरवेळी फक्त तात्कालिक बघून चालत नाही, दीर्घकालीन राजकारण सुद्धा बघावं लागतं. अपक्ष मिळून सरकार बनवतील असं नाही, पण अपक्षांशिवाय सरकार बनणार नाही असं मात्र अनेकांना वाटतं. बच्चू कडू तर इथपर्यंत म्हणून गेले की आम्ही मोठ्या पक्षांची मदत घेऊन आम्ही सरकार स्थापन करणार आहे. काही अशक्य आहे राजकारणात, काही अशक्य आहे, अशक्य नाही आहे. आणि यावर बोलण्यासाठी आपल्यासोबत सध्या आहेत मनोज टेकाडे आता आपल्यासोबत आलेले आहेत, प्रहार जनशक्तीचे नेते आणि प्रवक्ते. गणेश खणकर आपल्यासोबत आहेत भाजपतर्फे, हनुमंत पवार काँग्रेसकडून आणि दिलीप सपाटे विश्लेषक, राजकीय विश्लेषक म्हणून आपल्यासोबत आलेले आहेत. मी आता मनोज टेकाडे यांच्याकडे जातो. मनोजजी, कशा प्रकारे मी अनेकदा चर्चा आमच्या जेव्हा पुढारी न्यूजवर असायच्या, मी असं म्हणायचो की वंचित काय किंवा प्रहार जनशक्ती काय किंवा तिसरा मोर्चातले बाकीचे घटक आहे, हा सगळा मिळून एक थर्ड फ्रंट आहे. आता या थर्ड फ्रंटचे मी सगळे नेते वेगळे असतील, प्रकाश आंबेडकर काय तुमच्यासोबत नाही आहेत, पण हा सगळा एक मोठा ब्लॉक आहे. तर मला तुम्ही सांगा कशा प्रकारे बघता, काय होऊ शकतं निकालानंतर आणि तुमच्या सगळ्यांची काय भूमिका असणार आहे? मला वाटतं हे खरंच आहे बच्चूभाऊ जेव्हा बोललेत, कारण अपक्ष आमदार यावेळेला बंडखोरी जी झाली आहे निवडणुकामुळे 50% मतदारसंघामध्ये बंडखोरी होती. मुख्य 6 पक्ष असताना बाकीचे जे काही छोटे मोठे पक्ष होते आणि आघाडी आणि महायुतीचं जे काही हे होतं त्यामध्ये ज्या लोकांना हे मिळाली नाही, म्हणजे उमेदवारी मिळाली नाही, गेली 5 वर्ष आपण तयारी करत असतो आणि ऐन वेळेला जेव्हा तिकीट मिळत नाही त्यावेळेला ती बंडखोरी होते. आणि बंडखोरी होते म्हणजे त्यांचं त्या मतदारसंघामध्ये काम असतं आणि मोठ्या प्रमाणात यावेळेला ती बंडखोरी दिसून आलेली आहे. आणि हे उदाहरण जर आपण कम्पेअर केलं तर मला वाटतं 1995 साली 43 उमेदवार बंडखोर आणि अपक्ष निवडून आले होते आणि त्यांनी मोठा रोल सरकार स्थापनेमध्ये घेतला होता. आणि यावेळी सुद्धा ती स्थिती आहे, त्याचीच पुनरावृत्ती होणार आहे असं मला वाटतं. यावेळेचं सुद्धा अपक्ष आणि बंडखोर हे मोठा घटक असणार आहे सरकार बनवण्यामध्ये आणि मोठा रोल ते यावेळेला प्ले करणार आहेत. आणि प्रहार जनशक्ती पक्ष म्हणजे परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून यावेळेला 2 अंकी आकडा हा उमेदवार जिंकण्याचा असू शकतो. त्याच्यामुळे मोठा रोल आमचा असणार या सरकार बनवण्यामध्ये. तुम्हा मंडळींची प्रकाश आंबेडकरांबरोबर पण काही असं बॅकडोर काही चर्चा चालू आहेत? हो, सध्या चर्चा सर्वच छोट्या मोठ्या सर्वच पक्षांशी आमची चर्चा चालू आहे. बच्चूभाऊंनी 2019 पण अपक्षांच्या उमेदवार म्हणजे आमदारांचं नेतृत्व केलं होतं सरकार स्थापनेमध्ये. यावेळेला सुद्धा बच्चूभाऊंचं मोठा रोल आहे. प्रहार म्हणून आम्ही मोठा रोल करतोय की सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करतोय. आणि जर या मुख्य पक्षांच्या व्यतिरिक्त जर सरकारच्या छोट्या पक्षांचं आणि अपक्षांचं बंडखोराचं आलं तर मला वाटते जनतेसाठी मोठ्या पद्धतीने ते काम करू शकतात. कारण आतापासून सत्तेपासून बाहेर राहिल्यामुळे ते मोठ्या पद्धतीने जे जनतेच्या मागण्या आहेत किंवा जनतेच्या समस्या आहेत जे मुख्य पक्ष करत नाहीत, तर मला वाटते हा छोटे पक्ष आणि हे चांगल्या पद्धतीने सरकार चालतात. मला एक प्रश्न दिलीप सपाटेंकडे जाऊन मग मी पुन्हा गणेश खणकर आणि बाकीच्यांकडे जाईन, हनुमंत पवारांकडे. दिलीपजी, तुम्ही बदललेली भाषा बघा. तुम्ही आता प्रहारचे लोक म्हणतायत की आमच्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही, वंचित बहुजन आघाडीचे आंबेडकर म्हणतायत सत्ता असेल तिकडे आम्ही त्यांच्यासोबत जाऊ. म्हणजे थोडक्यात जो भाजप, जी महायुती जातीवादी, धर्मवादी, संविधान खतरे में आणि काय बाकीच्या 10 गोष्टी होत्या, आता मात्र पॉसिबिलिटीवरती आम्ही तयार आहोत. मग बच्चू कडू असतील नाही तर प्रकाश आंबेडकर असतील, राज ठाकरेंचा तर मुद्दाच नाही, ते ऑलमोस्ट महायुती बरोबर असल्यासारखे आहेत. मग या बदललेल्या भूमिकेचं काय करायचं? मग अपक्ष म्हणजे मानायचे कोणाचे? नाही, असं आहे की अपक्षांच्या ज्या अपेक्षा आहेत ते एक्झिट पोलने वाढवलेल्या आहेत. अच्छा, की काटावरचं बहुमत येईल, कोणाला स्पष्ट बहुमत येणार नाही, असा जो ट्रेंड सगळ्याच एक्झिट पोलमधून आलेला आहे. त्यामुळे निश्चितपणे अपक्षांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. बच्चू कडूंचा जोपर्यंत प्रश्न आहे की त्यांनी एक तिसरी आघाडी करून त्यांनी राज्यभर आपले उमेदवार उभे केले होते आणि त्यांच्या बॅनरखाली एक त्यांना वाटतं की बाबा 2 आकडे, आता त्यांचे प्रवक्ते म्हणाल्याप्रमाणे 2 आकडी संख्या येईल. मागच्या सरकारमध्ये बघायला गेलं तर बच्चू कडूंची थोडी फडफटच झाली. त्यांनी अनेक वेळा सरकारला इशारे दिले, अनेक वेळा बाहेर पडण्याच्या घोषणा केल्या, सरकारमधून पाठिंबा काढण्याच्या घोषणा केल्या, परंतु शेवटपर्यंत त्यांना मंत्रिपदाची अपेक्षा काही त्यांची पूर्ण झाली नाही. मंत्रिपदाच्या दर्जावर त्यांना समाधान मानावं लागलं. मला असं वाटतं की आता जसं हर्षवर्धन पाटील आणि ह्यांनी कधी काळी अपक्षांचे मोठ बांधून कॅबिनेट मंत्रीपद मिळवलं होतं, त्याप्रमाणे बच्चू कडू एक तो प्रयोग करू पाहत आहेत की आपण अपक्षांचं
नेते म्हणून पुढे येऊन आपण एक संख्या घेऊन सरकारसोबत जावं. आता प्रकाश आंबेडकरांचा विचार केला तर तेही म्हणतायत की बाबा आपण ज्यांची सत्ता येईल त्यांच्यासोबत आम्ही जाऊ म्हणून. तर मला असं वाटतं की राजकीय पक्षाने एकंदरच महाराष्ट्रामध्ये आघाड्यांचं राजकारण जे काही गेल्या 5 वर्षात किंवा मध्ये 2.5 वर्षाच्या काळामध्ये झालं त्यात विचार हा बाजूला पडलेला आहे आणि सत्ताकारण हे प्रमुख झालेलं आहे. मला वाटतं हनुमंत अपक्षांची पवारांना हा दिशाही मुद्दा तीच घेऊन आहे. पुढे जातो. हनुमंत पवारजी, जो तुमचा सगळ्यांचा ब्लॉक आहे म्हणजे महाविकास आघाडी ब्लॉक, तुम्ही मंडळी या लोकांना तुम्ही स्वतःच बघा, ही मंडळी ओपन टू एव्हरीबडी आहेत, ज्यांना आम्हाला दिसते की सर्वाधिक चांगल्या प्रकारची निगोशिएशन्स चर्चा होऊ शकते, आम्ही त्यांच्याकडे जाणार आहोत. मग आता महाविकास आघाडी काय करणार? नाही बघा, 1995चा मुद्दा सातत्यानं या चर्चेच्या मध्यवर्ती राहतोय. 45 आमदार निवडून आले होते. एकट्या सांगली जिल्ह्यामध्ये 5 अपक्ष आमदार निवडून आले होते. त्या 5 अपक्ष आमदारांनी एक गट तयार करून त्यांनी युती सरकारसमोर सांगली जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित प्रलंबित मुद्द्यांवर शब्द घेतला होता आणि ते काम पुढच्या काळामध्ये करून घेतलं होतं. त्यातल्या कुणीही मंत्रीपद मागितलं नाही, त्यातल्या कुणीही देऊ केलेलं मंत्रीपद घेतलं नाही. खरं म्हणजे अपक्ष आमदारांच्या एकूण सगळ्या चर्चेमध्ये सांगलीमधल्या 1995च्या त्या 5 आमदारांचं काम हे खरं तर ठळक अक्षरात नोंदवलं गेलेलं आहे. तर अपक्ष आमदारांनी ज्या भागातून ते निवडून आले, ज्या लोकांनी त्यांना विधानसभेमध्ये पाठवलं आणि कुठल्याही प्रस्थापित पक्षांच्या शिवाय ही मंडळी निवडून आली, त्याचं कौतुक खरं म्हणजे आहेच आहे, असलंच पाहिजे. पण हे करत असताना याच अपक्ष आमदारांनी ज्यावेळेस निवडणूक लढत असताना ज्या पक्षांची विचारधारा आम्हाला मान्य नाही किंवा लोकांमध्ये ज्या पक्षाच्या विरोधामध्ये त्यांनी मतं मागितलेली आहेत त्याच्याशी थोडं प्रामाणिकते राहिले तर माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना म्हणजे हनुमंतजी, तुम्ही असं म्हणताय की अपक्षांनी, मग ते वंचितचे लोक असतील, ते बच्चू कडूंचे लोक असतील, ते छत्रपती संभाजीराजे असतील, या मंडळींनी सेक्युलर पक्षांच्या बरोबर गेलं पाहिजे. याच्याबद्दल मला विचारायचं आहे गणेश खणकर यांना, भाजपच्या. काँग्रेस आता सेक्युलरिझमची हाक देते, सेक्युलरिझमसाठी या चिमण्यांनो परत फिरा रे, अपक्षांना आमच्याकडे या आणि आम्ही सेक्युलर आहोत. भाजपचं काय उत्तर असेल? आपण एकदम चांगली उपमा दिली की या चिमण्यांनो परत फिरा. तर मी त्याला अजून जोडून एवढंच म्हणेन की बगळ्यांची माळ दिसते अजूनही अंबरात, ही गाणं तुम्ही जोडायला काही त्याला हरकत नाही. आपण मगाचपासून जे चर्चेमध्ये म्हणत आहोत त्याला मी एक फक्त सुधार करतो. जी माझी माहिती आहे आणि जेवढा माझा अभ्यास आहे की 95 साली अशोकराव पाटील डोणगावकर अपक्षांचे नेते होते. त्यावेळी बघा, प्रत्येक जिल्ह्यातून, मग ते नाशिकमधून तुकाराम दिघोळे असतील, दिलीप सोपल असतील, हर्षवर्धन पाटील असतील, पश्चिम महाराष्ट्रातनं तिकडनं डोणगावकर स्वतः मराठवाड्यातनं निवडून आलेली मंडळी होती. आणि वारंवार आपण ज्याचा उल्लेख करतोय की ते शरद पवार वगैरे, बघा असं काही नाहीये. यापैकी अनेकांची तिकीटही शरद पवारांनीच कापलेली होती. हर्षवर्धन पाटील आणि शरद पवारांच्या कुटुंबाचे काय संबंध आहेत हे काय मी आता नव्याने तुम्हाला सांगायला नको. मग ते दिलीप सोपल असतील, त्यांचं तिकीट का कापलं गेलं? बघा असं आहे की त्यावेळेला बहुसंख्येनं निवडून आलेले अपक्ष हे अन्याय झाल्यामुळे तिथं उभे राहिले. युतीची हवा होती, काँग्रेसच्या विरोधामध्ये वातावरण होतं, तिथे युतीचे उमेदवार कमी पडले, हे निवडून आले. मी हा तुम्हाला रेफरन्स यासाठी देतोय की जेव्हा तुम्ही आता जे जोडताय की आताही असलेले मग ते जातीयवादी, आणि मी मगाशीच म्हणालो तुम्हाला की ठीक आहे, निवडणुकीमध्ये नॅरेटिव्ह सेट करणं हे इथपर्यंत. मला ऐका ना गणेशजी, माझा साधा प्रश्न आहे. बच्चू कडू, छत्रपती संभाजीराजे किंवा वंचित बहुजन आघाडी असेल, हे साधारणपणे ज्याला आपण काय लेफ्ट ऑफ द सेंटर ज्याला म्हणतात, अशा प्रकारचे आहेत. उद्या जर का काँग्रेस त्यांना म्हणत असेल की तुम्ही आमच्या बरोबर आहे, अल्टिमेटली तुम्ही सगळे आमच्या विचारांचे आहात, तर भाजपचा नॅरेटिव्ह काय आहे त्याच्यासमोर? मी तेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत होतो की शेवटी असं आहे की जेव्हा सत्ता एखाद्या पक्षाची नक्की होते त्यावेळेला विरोधात राहून काम करणं किती कठीण आहे प्रत्येकाला माहिती आहे ना. बरं. आणि हे सोपं नाहीये, हे सोपं नाहीये. 5 वर्ष तुम्ही विरोधात राहून विरोधी पक्षाच्या भूमिकेत राहायचं आणि सरकारकडे माझं हे काम झालं नाही, माझ्या मतदारसंघात याची आवश्यकता आहे, तुम्ही हे काम करावं म्हणून धावपळ करायची, की सत्ता पक्षाबरोबर जाऊन त्यामध्ये भागीदार होऊन आपल्याला जे हवं ते आपल्या मतदारसंघासाठी खेचून आणायचं. शेवटी असं आहे की ज्या मतदारांना काही कमिटमेंट देऊन त्यांना तुम्ही सोबत घेतलेलं असतं, काही प्रस्थापित नेते. मला गणेशजी, मला तुमच्या बोलण्यामध्ये गर्भित इशारा वाटतोय या अपक्षांना, गर्भित इशारा.
आलात तर आमच्या बरोबर आणि उद्या आमची सत्ता आली आणि तुम्ही काही वेगळा विचार केला तर मग गाठ आहे मग निधीची, मग जिल्हा नदीची गाठ आहे, मग जिल्हा नियोजन मंडळाची आमची गाठ आहे तुमच्याशी. मी एक स्पष्ट करू इच्छितो, तुम्ही तुमच्या चष्म्यातनं बघण्यासाठी एकदम मोकळे आहात. आम्ही आमची भूमिका तुम्हाला सांगितली. निवडणूक लढणं, लोकांमधनं ठीक निवडून आहे. येणं. हनुमंत पवार काय म्हणतात आपण थोडक्यात घेतो कारण वेळ माझ्याकडे 4 गेस्ट आहेत. हनुमंत पवार तुम्ही काय म्हणताय? मला पुन्हा प्रहार जनशक्तीकडे पण यायचंय, बोला हनुमंत पवार. नाही, त्यांनी सत्ता पक्षात असल्यानंतर कामं होतात आणि मतदारसंघाचा विकास करणं सोपं झालं असं म्हणल्या क्षणी मी हात वर केला होता. हा खरोखरच अपक्षांना धमकावण्याचा, घाबरवण्याचा प्रकार आहे. सत्ताधारी पक्ष असो की विरोधी पक्ष असो, मतदारसंघाच्या विकासाचं म्हणून काही एक मॉडेल महाराष्ट्रामध्ये कायदा संमत, संविधान संमत आहे. त्या मॉडेलला बाजूला फेकून आमदारांना विकास कामाचं आमिष दाखवून आणि नाही आले तर मग तुमच्या मतदारसंघाचा विकास होणार नाही अशी भीती दाखवणं, असला प्रकार काँग्रेस करणार नाही. काँग्रेस अपक्षांना सेक्युलरिझमच्या ह्याच्यावर, सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याच्या ह्याच्यावर आणि राज्याच्या विकासाच्या मुद्द्यावर आवाहन करेल की काँग्रेस सोबत यावं, महाविकास आघाडी सोबत यावं. बरं. मी आता मनोज टेकाडेंकडे येतो. मनोजी, एकदाचा हा मुद्द्याचा आपण तुकडा पाडूयातच आयडिओलॉजीचा. प्रकाश आंबेडकर आज म्हणतायत की ज्यांची सत्ता येईल त्या दिशेने आम्ही जाऊ, आम्ही त्यांच्याबरोबर जाऊ. बच्चू कडू, छत्रपती संभाजीराजे हा तुमच्या म्हणून एक ब्लॉक आहे आणि त्याच्यात राजू शेट्टी पण आहेत. किती का डिफरन्सेस असते ना, तुम्ही सगळ्यांनी भाजप बरोबर तुम्ही सत्तेमध्ये किंवा संबंधित राहिलेला आहात. संभाजीराजे तर राष्ट्रपती नियुक्त खासदार असले तरी सुद्धा साधारणपणे ते भाजपचं सर्कल मानलं जातं. त्याचप्रमाणे तुमचे महाविकास आघाडीशी पण संबंध आहेत. मला खरंच सांगा, जर का काही निर्णय घ्यायची वेळ आलीच तर तुमच्यासाठी आपली विचारधारा, आपल्या जवळचे कोण, न जरा काँग्रेस आणि त्यांचा ब्लॉक आपल्या जास्त जवळचा आहे का, की बाबा यांची सत्ता येते ना महायुतीची तर आपण त्यांच्याबरोबर, काय नेमकं विचारधारा की विनॅबिलिटी, जो जिंकून येणार त्यांच्याबरोबर? आता महाराष्ट्रात जर बघितलं आपण किंवा देशाचंही राजकारण, विचारधारा म्हणून सेक्युलरिझमची आणि याची डेफिनेशन काय आपण विचार करावा लागेल, बेसिकमध्येच जावं लागेल. मला सांगा, इकडे महायुतीमध्ये जे पक्ष आहेत, मेन पक्ष किंवा महाविकास आघाडीमध्ये पक्ष आहेत, हे अगोदर काय होते? अगोदर काय होतं? तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आयडिओलॉजी आहे का एकमेकाच्या? हे सत्तेसाठीच एकत्र आले होते. पण हे अपक्ष किंवा छोटे पक्ष ज्या वेळेला एकत्र येण्याची भाषा करतात तेव्हा त्यांना आयडिओलॉजी शिकवल्या जाते. इंटरेस्टिंग. पण मला काय म्हणायचं आहे की अपक्ष हे निवडून येतात त्यावेळेला त्यांनी जनतेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम केलं होतं म्हणून मुख्य पक्ष नाकारून जनता त्यांना निवडून देते. त्यावेळेला जनतेची अपेक्षा असते की मुख्य पक्ष त्यांची अपेक्षा पूर्ण करू शकले नाही आणि अपक्ष त्यांची जे उमेदवार आहेत ते त्यांची अपेक्षा पूर्ण करणार आहेत. अशा वेळेला मोठी कसरत असते की सत्तेच्या बाजूने राहायचं, विरोधी बाजूने राहायचं, पण जनतेचं काम करून घ्यायचं. पण मनोज टेकाडे, एक आक्षेप पण तुमच्यावर नेहमी तुम्ही म्हणजे तुम्हा अपक्षांवरती केला जातो, तुम्ही ब्लॅकमेल करता. अपक्ष म्हणजे सत्ताधाऱ्यांना ब्लॅकमेल करणारे. तुम्ही वाटेल त्या तुम्हीच कशाला? तिकडे नितीश कुमार म्हणत होते की बिहारला आम्हाला पॅकेज द्या, ते तर अपक्ष पण नाही, त्यांचा तर पक्ष आहे. पॅकेज द्या, स्पेशल पॅकेज द्या. चंद्रबाबू नायडू सुद्धा पॅकेज द्या. तुम्ही सगळी अपक्ष मंडळी ब्लॅकमेल करता असं मी नाही म्हणत. नाही, पण हे म्हणतात हे आलं कुठून? हे कुठून आलं? सरकार जर सत्तेत असलेलं सरकार किंवा पक्ष जर बायस राहत असेल विकास निधीबद्दल, तर मग मागणी म्हणून बंडखोरी करणं किंवा मागणी म्हणून आपण मागणी करणं आपल्या कोणासाठी, स्वतःच्या घरासाठी किंवा स्वतःसाठी थोडी मागणी आहे. ही जनतेच्या प्रश्नाची मागणी आहे, जनतेचे प्रश्न आहेत, जनतेच्या समस्या आहेत, त्यांच्यासाठी ही मागणी आहे ना. शेवटी एकंदर लोकशाही किंवा आपलं विधानसभा असेल, विधानसभेत वेगवेगळे धोरणं येणं, जनतेच्या बाजूचे धोरणं येणं, यासाठी भांडणं म्हणजे ही बार्गेनिंग नाही होती. जनतेच्या विकासासाठी केलेलं एक संस्थानिक आलं लक्षात. खंडकरांकडे जाऊन मग मी पुन्हा सपाट्यांकडे जाईन. खंडकर, काय म्हणताय तुम्ही? नाही, मी माझं म्हणणं एकतर मध्ये थांबवलं की मला एका गोष्टीचं समाधान आहे की मी अतिशय सकारात्मक पद्धतीने चर्चा करत असताना धमकवण्याचं वगैरे आपण म्हणालात. आता मला एका गोष्टीचं समाधान आहे, एक्झिट पोल तर आलेच, पण आता बोलण्यात नाही आपल्या लक्षात आलं की आमचं सरकार उद्या येतंय. मला एवढंच म्हणायचं होतं. बरं, मी पुन्हा एकदा सपाट्यांकडे जातो विश्लेषक म्हणून. सपाटेजी, जर खरंच अशी स्थिती तयार झाली तर अपक्ष एक दबावगट ठेवतात. अनेकदा प्रमुख पक्षांनी जाहिरातीमध्ये पण त्यांच्या म्हटलेलं असतं, मला जुन्या निवडणुका आठवतात, की नका सोपू अपक्षाच्या, तुम्हाला काही झालं तरी नोटा आणि अपक्ष नका निवडू, कोणताही वाईटामधला बरा वाईट निवडा, पण पक्षांचा माणूस निवडा, अपक्ष नको, नोटा नको. तुम्ही या घोषणेकडे, या सिच्युएशनकडे कसं पाहता? नाही, आपण ज्या मुद्द्याचा उल्लेख केला, राज्यातील जनता किंवा एक साधारणतः एक मत असं असतं की ज्या कुणाची सत्ता येऊ ती एक स्पष्ट बहुमत असावं
आणि स्थिर सरकार असावं, जेणेकरून राज्याच्या विकासाचे निर्णय घेण्यासाठी किंवा ते राज्यासाठी अधिक पोषक असतं असं एक मत राहिलेलं आहे. याचं कारण पक्षाचा जर आमदार नसेल आणि तो जर अपक्ष असेल तर त्याला काही कुठला निर्बंध नसतो. कधी पक्षांतर करायचं, कुठल्या पक्षात जायचं, त्याचे निर्णय तो घेत असतो. आणि अपक्षांच्या जीवावर असलेलं सरकार हे नेहमी अस्थिर सरकार म्हणून मानलं जातं. हो. त्यामुळं कुठलंही सरकार येऊ पण स्पष्ट बहुमताचं असावं अशा स्वरूपाचं नेहमी मत राहिलेलं आहे. बरं. मला असं वाटतं की आता उद्या निकालाला आता काही तास बाकी आहे आणि आज आपण चर्चा करत आहोत की अपक्षांच्या जीवावरती हे राज्यातलं सरकार येईल. बरं. आणि त्याच गृहीतकावरती बच्चू कडू, प्रकाश आंबेडकर ठीक आहे. आणि अपक्ष हे स्वप्न पाहत आहेत. मला असं वाटतं की मतदार राजाने उद्या काय केलंय आपल्याला याच्यानंतर कळेल. सर्वांच्या भूमिका स्पष्ट मी पुन्हा होणार आहेत. मनोज टेकाड्यांकडे येतो. मनोज टेकाड्याची एक असं म्हणजे जो मगाशी मी सांगितलं त्याला मी कॉन्ट्राडिक्ट करतो. असं जेव्हा म्हटलं जातं की नोटा नको, अपक्ष ब्लॅकमेल करतात, त्यावेळी असेही मी अपक्ष बघितलेले आहेत की ते म्हणतात की आम्ही दबावगट म्हणून काम करू, आमच्यामुळे हा बहुमतातला सत्तेचा पक्ष उतू नये, मातू नये, म्हणून अपक्षाचा अंकुश पाहिजे आणि अपक्ष म्हणजे एक प्रकारचा अप्रत्यक्ष दबावगट. तुम्ही कसं बघता? माझं मत कसं आहे माहिती आहे का, सत्तेत राहून अंकुश ठेवणं ना हा मोठा प्रभाव करतो. अच्छा. आतापर्यंत जे सरकार स्थिर सरकार आलेले आहेत ना, त्या सरकारांनी जनतेच्या बाजूचे धोरणं घेतलेले आहेत. म्हणजे ते देशात केंद्रीय सत्ता असू द्या किंवा स्टेटची सत्ता असू द्या, जे पूर्ण मेजॉरिटीमध्ये सरकार येतं ना ते मनमानीपणे त्यांच्या मनमानी राबवतं. पण अस्थिर सरकार हे बऱ्यापैकी सर्व आमदार, खासदार किंवा जे काय असतात त्या सर्वांचं ऐकून किंवा जनतेचे प्रश्न याच्यावर निर्णय घेतात. त्याच्यामुळे अस्थिर सरकार असणं लोकशाहीमध्ये कधीही चांगलं आहे. मतमतांतर लोकशाहीमध्ये असणं, लोकशाही आपण स्वीकारलेली आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाचं मत लक्षात घेणं आणि त्याच्यानुसार काम करणं, मला असं वाटतं की अस्थिर सरकार असणं हे चांगलं लक्षण आहे जनतेसाठी. बरं, गणेश खणकरांना पटलेलं नाही. मी शेवट त्या दोघांवरच करणार आहे, हनुमंत पवार आणि गणेश खणकर. गणेश खणकरजी, तुम्ही हसताय पण हेही तुम्हाला सांगायचा मुद्दा म्हणजे जेव्हा जेव्हा सर्वाधिक खिचडी सरकार ज्याला उपहासानं म्हटलं गेलं, त्या खिचडी सरकारात भारताचं सगळ्या अर्थानं रिप्रेझेंटेशन, जातीगट, आयडिओलॉजी गट, धर्मगट सगळे सर्वाधिक दिसत होते. आणि एका लेखामध्ये तर असाही उल्लेख होता की त्या खिचडी सरकारांच्या काळात भारताची प्रगती आणि एकूण शांतता जास्त चांगली होती. बोला. नाही, बघा असं आहे की आपण जे म्हणताय हे ज्या वेळेला ही प्रसिद्धी माध्यमं काही मर्यादित स्वरूपात होती, म्हणजे साधारणतः 1998 पर्यंत, तोपर्यंत ठीक होतं. साधारणतः 2000 नंतर अनेक चॅनल्स झाली. आता तुम्ही लोकसभेत काय बोललात ते 2 मिनिटात अख्ख्या जगात पसरलं जातं. तुम्ही मंत्रालयाच्या पायरीवरती येऊन काही स्टेटमेंट दिलं की ते गावागावात पोचतं. बघा असं आहे की अपक्ष निवडून आल्यानंतर त्यांचा दबाव गट वगैरे हे सगळं मी मान्य करतो आणि लोकशाहीच्या दृष्टीने हे आवश्यक आहे. सत्ताधाऱ्यांवर अंकुश असला पाहिजे आणि विरोधी पक्षाने तारतम्य बाळगून काम केलं पाहिजे. लोकशाहीच्या दृष्टीने अति आवश्यक आहे. हो. आताच्या स्थितीमध्ये असं आहे की सरकारने एखादी भूमिका घेतली नाही घेतली की सकाळी 9 वाजता आपला संबंध नसतात त्याच्यावर भूमिका मांडणारे बरेच तयार झाले. त्यामध्ये हा जो दबाव गट असतो, कधी कधी या दबाव गटामुळे तुमच्या सकारात्मक कामाला खीळ बसण्याची एक नवीन सिस्टम या महाराष्ट्रात आलेली आहे. असं आहे की उद्याचं भविष्य मला माहिती नाही, पण मी एवढंच म्हणेन की विकासाच्या रस्त्यावर जात असताना तो दबाव अति आवश्यक आहे. तो या विकासाला योग्य वाटेवरती घेऊन जाईल तर आवश्यक आहे. हे आवश्यक आहे. आम्ही त्याचं समर्थनही करू आणि विनंती करू की आमच्या सोबत या. ठीक, आलं लक्षात. मला शेवटचा मिनिट आहे, मला हनुमंत पवारांना पण वेळ द्यायचा. हनुमंत पवारजी, जर का अशी वेळ आली अपक्षांची, एकतर मुळातच आत्ताच काय नाहीये तर शिवसेना आणि काँग्रेसमधले कधी कधी खटके बघायला मिळतात, अपक्ष सुद्धा आले, तर मग हे गणित कसं बघाल? पुन्हा याच्यातला कोणत्या पक्षाकडे? बहुतांश अपक्ष हे प्रामुख्यानं गेलेत तर काँग्रेसी विचारांचे जास्त असतील. अगदी. आता राजेश लाटकर असतील, त्यांचंही नाव तुम्ही अपक्षामध्ये दाखवताय, पण त्या आम्ही काँग्रेस पुरस्कृत आहेत. ते राजेंद्र मुळक नागपूरचे समजा आलेच तर तेही काँग्रेसचेच आहेत. बाळा भेगडे आहेत. ही सगळी मंडळी किंवा हिना गावित उभ्या आहेत तिकडे नंदुरबारमध्ये. भाजपानं त्यांना उमेदवारी दिली नाही म्हणून चिडून उभ्या राहिल्या. तर काँग्रेस पक्ष हा सगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या लोकांना हाताळण्यासाठी सक्षम आहे. त्यांच्याशी जुळवून घेणे, महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रश्नावर त्यांना सोबत घेणे आणि महायुती सरकारनं जे 2.5 वर्षामध्ये गोंधळ
गोंधळ घातलाय तो निस्तारण्यासाठी महाविकास आघाडीचं सरकार आणण्यामध्ये जर अपक्षांची मदत झाली आलं तर ती लक्षात. आम्हाला सो हवीच हवी आहे. आपल्या इकडच्या सगळ्या प्रमुख पक्षांचे प्रवक्ते असतील, विश्लेषक असतील, यांचं म्हणणं आहे की अपक्ष शक्यतो आम्हाला बहुमत द्या, पण अगदी नाही झालं तर अपक्षांनी आमच्यासोबत यावं, आम्ही त्यांना सांभाळून घेऊ. आणि अपक्षांनी सुद्धा मनोज टेकाडेंनी अगदी स्पष्ट अगदी व्यावहारिक भूमिका मांडलेली आहे. जे समोर येणार आहे त्यांच्याबरोबर आम्ही जाणार आहोत. आयडिओलॉजीचं ओझा तर आमच्या फक्त मानगुटीवर नको, तुम्ही पण ऍडजस्टमेंट केलेल्या आहेत, मग आम्ही केली तर चुकलं कुठे. आता हे मात्र शेवटचं जनतेच्या हातात आहे. ते जनता काय ठरवते ते आपण पुढच्या काही तासात पुढारी न्यूजवर पाहणार आहोत. तुर्तास इथेच थांबूयात. सगळ्यांचे आभार. पाहत राहा पुढारी न्यूज.